नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। आणि आपल्याला काजू सारखे एकदम खुसखुशीत शंकरपाळे कसे बनवायचे तर ते तुम्हाला मी सांगते। तर अर्धा किलो या ठिकाणी मैदा घेतला आहे। त्याच्यासाठी हे बघा, हा गिलास जो आहे तो 200 ग्रामचा आहे। तर 100 ग्राम याच्यात तूप घेतला आहे गावरान। साखर घेतली आहे मी 250 ग्राम आणि 1 ग्लासभर दूध घेतला आहे। तर हे सगळं मिश्रण कसं करायचं तर ते या ठिकाणी आपण बघू शकता। तर दूध जे आपण 1 ग्लास या ठिकाणी दूध घेतलं होतं त्याच्यात तूप मिक्स करून घ्यायचं। तूप अगोदर कडक तपवून घेतला आहे आणि साखर विरघळेपर्यंत असं आपल्याला हलवत राहायचं आहे। हे काही जास्त वेळ कडक या ठिकाणी दूध होऊ द्यायचं नाही, फक्त साखर आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल तर तूप साखर दूध एकखटी करून घेतलं आणि आता घेतला आहे रवा चाळून। तर हे मिश्रण अगदी थंड होऊ द्यायचं आहे। त्याच्यात थोडासा सोडा टाकायचा आहे, त्याने खुसखुशीत असे शेंगदाणे होणार आहे, फुलणार सुद्धा आहे। तर थोडासा सोडा मी या मिश्रणमध्येच टाकून घेतला आहे, बॅटरमध्ये। तर अगदी लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। अगदी 5 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, पण एकदम खुसखुशीत आणि सुंदर असे शंकरपाळे आपले बनणार आहे। तर हे बघा, हे जे बॅटर आहे तर हे अगोदर थंड होऊ द्यायचं। जर कडक राहिलं तर आपले शंकरपाळे या ठिकाणी कडक होणार आहेत, म्हणून हे थंड होऊ द्यायचं आहे। तर असं मी थोडंसं बघून घेतलं की थंड झालं की नाही। तर खरोखर आपलं हे जे मिश्रण आहे ते थंड झालं आहे। चवीपुरतं थोडंसं ओवा पण घेतला। तर हा 500 ग्राम मैदा जो घेतला आहे तर त्याच्यात हे पूर्ण असं थोडं थोडं टाकत घ्यायचं आहे ना। आपल्याला हे मस्त असं एकदम मिक्स करून भिजून घ्यायचं आहे। मैदा, तूप आणि दूध, साखर जे मिक्स आपण करून घेतलं होतं तर ते असं थोडं थोडं या ठिकाणी टाकून असं मस्त एकदम भिजून घ्यायचं आहे। आणि असंच माझं इकडे भिजवणं चालू आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्त काही मोठा व्हिडिओ नाही, अगदी 5 मिनिटाचा आहे। खूप छान आणि खुसखुशीत आपले शिदोरीसाठी बनणारे जे शंकरपाळे आहे, खरोखरच शिदोरीत अगदी साजेल असे शंकरपाळे आहे ना। आता आपल्याला महालक्ष्मीसाठी फराळासाठी सुद्धा बनवायचे आहे। तर बघा किती सुंदर असा उंडा मी या ठिकाणी भिजून घेतला आहे। तर असाच उंडा आपल्याला भिजून घ्यायचा आणि एका कॅरी बॅगमध्ये हा उंडा ठेवून द्यायचा 10 ते 15 मिनिटासाठी। कारण छान प्रकारे जर उंडा मुरला तर आपले शंकरपाळे या ठिकाणी खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट असे येणार आहे। तर 15 मिनिटं झाले। तर अशी पोळी या ठिकाणी लाटून घेतली। ते बघा, काजूसारखे शंकरपाळे बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे असे 2 झाकणं। तर आपल्या घरी नक्कीच हे झाकणं मिळू शकतात, कारण औषधीच्या बाटलीची झाकणं व्यवस्थित अशी धुवून मी घेतले आहे। आणि बघा किती सुंदर असे काजूसारखे शंकरपाळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। आणि आपल्याला जास्त काही पातळ या ठिकाणी पुरी लाटून घ्यायची नाही। तर अगदी व्यवस्थित अशी पुरी या ठिकाणी लाटून घ्यायची आहे। आणि शंकरपाळे बनवल्यानंतर झाकणाने असे साईडला करून आपल्याला खाली पाडायचे आहेत। तर अशीच ट्रिक्स घेऊन आपण हे शंकरपाळे काजूसारखे खूप छान प्रकारे असे बनवू शकतो। याला जास्त काही वेळ जात नाही, पटापट पटापट सुद्धा बनवू शकतात आणि डिझाईन इतकी सुंदर या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे ही ट्रिक्स आपल्याला लक्षात घेऊनच असे शंकरपाळे या ठिकाणी बनवायचे आहे। आणि खूप सुंदर असे छान आपले शंकरपाळे सुद्धा बनणार आहे। आणि एक पेपर घ्यायचा, त्या पेपरमध्ये असे शंकरपाळे आपल्याला सुकवत ठेवायचे आहे, कारण हे एकमेकाला चिटकले नाही पाहिजे। आणि जर समजा असे खूप मोकळे होणार आहे तर बघा किती सुंदर असे अर्धा किलोचेच हे शंकरपाळे या ठिकाणी बनले आहे। आणि खरोखर आपल्याला शिदोरीसाठी साजेल शोभेल असे शंकरपाळे या ठिकाणी बनणार आहे। आणि आता आपण ठेवणार आहे कढईत तेल तापायला। तर तेल सुद्धा जास्त कडक या ठिकाणी तापू द्यायचं नाही, तेल पण मिडियम तेल तापून आपल्याला हे शंकरपाळे आपल्याला जसे लागले तसे आपण तळू शकतो। तर ते बघा किती सुंदर असे काजूसारखे आणि बिस्किटसारखे आपले शंकरपाळे तयार आहे। टेस्ट पण इतकी सुंदर या शंकरपाळ्याची आहे आणि दिसायला सुद्धा छान। तर खरोखरच असे शंकरपाळे आपण नक्कीच करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा। असे नवनवीन मी घरातल्या सुद्धा रेसिपी टाकत असते।
तर खूप छान प्रकारे शंकरपाळे बनले आहे. तर खरोखरच सर्वच महिलांनी आमच्या नक्कीच असे शंकरपाळे आपल्याला करून बघायचे आहे आणि खरोखर असे टेस्ट पण याची इतकी सुंदर आहे. तर नक्कीच आपण हे शंकरपाळे करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.